12वी बोर्ड परीक्षा विषय मराठी उपयोजित लेखन. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी? मुलाखत हा दोन व्यक्तींमधला पूर्वनियोजित संवाद असतो. या संवादासाठी विशिष्ट हेतू, वेळ, माध्यम, वाचक, श्रोता यांचे स्वरूप ठरलेले असते. या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीत केला जातो. मुलाखतीच्या पूर्वतयारीवर मुलाखतीचे यश अवलंबून असते. ज्यांची मुलाखत घेतली जाते त्यांची संपूर्ण माहिती मुलाखतकाराला आधीपासूनच मिळवावी लागते. पूर्वतयारी करत असताना सर्वप्रथम मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, कौटुंबिक माहिती, लेखन, आवडीनिवडी, शिक्षण, पुरस्कार इत्यादी गोष्टींची नोंद मुलाखतकाराला ठेवावी लागते. त्याचबरोबर मुलाखतीची पूर्वतयारी करीत असताना मुलाखतीचा हेतू, उद्दिष्ट, विषय समजावून घ्यावा लागतो. मुलाखतीचे औचित्य लक्षात घेऊन पूर्वतयारीत मुलाखतकाराने वाचन केलेले असेल तर मुलाखतीचा संवाद सहज होऊ शकतो. मुलाखतकाराला उपस्थित श्रोता, मुलाखतीचा कालावधी यांचा अभ्यास प्राधान्याने करावा लागतो. मुलाखतीच्या उद्दिष्टानुसार मुलाखतीसाठी प्रश्नांची तयारी करता येते. उद्दिष्टानुसार प्रश्नांचा क्रम ठरवल्यास मुलाखत रंगत जाते. मुलाखतीसाठी लागणारा वेळ व श्रोतृवर्ग. मुलाखतीच्या वेळेचे नियोजन ही पूर्वतयारीत महत्त्वाचे असते. मुलाखत रेंगाळली जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मुलाखतीसाठी किती वेळ लागणार आहे हे लक्षात घेऊन मुलाखतकाराला प्रश्नसंख्या निश्चित करावी लागते. काही आठवणी, किस्से यांचा योग्य वापर वेळेच्या उपलब्धतेनुसार कसा करता येईल याचे नियोजन पूर्वतयारीत असावे लागते. मुलाखतीत मुलाखतदाता आणि मुलाखतकार यांच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाचक, श्रोता होय. मुलाखत ऐकणारा, वाचणारा वर्ग रसिक कोणत्या गटातील आहे याचीही माहिती पूर्वतयारीत आवश्यक असते. मुलाखतीत श्रोता म्हणून सहभागी होणारे विद्यार्थी आहेत, पालक आहेत की केवळ स्त्रिया आहेत हे पूर्वतयारीत जाणून घ्यावे लागते. मुलाखतीचे माध्यम. मुलाखतीच्या माध्यमांचा विचारही पूर्वतयारीत करणे आवश्यक असते. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे, रेडिओसाठी आहे की टीव्हीसाठी आहे याची माहिती मुलाखतकाराकडे असावी लागते. मुलाखतीसाठी असणारी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण, वातावरण यांची पाहणी पूर्वतयारीत केल्यास मुलाखतीदरम्यान दडपण येत नाही. मुलाखतदात्याला आधी भेटून चर्चा केल्यास मुलाखत यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. मुलाखतीची नेमकी पूर्वतयारी योग्य दिशा देत असते. मुलाखतीचा समारोप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. भाषिक कौशल्य, परिणामकारक निवेदन, अनपेक्षित समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद आणि मुलाखतीची यशस्वीता. मुलाखतीचा समारोप हा मुलाखतीतील महत्त्वाचा टप्पा असतो. मुलाखतीच्या समारोपात मुलाखतकाराचे भाषिक कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. समारोपात मुलाखतकाराचे निवेदन परिणामकारक असावे. मुलाखतकाराने संपूर्ण मुलाखतीचा सारांश समारोपात सांगणे अपेक्षित असल्याने प्रभावी निवेदन आवश्यक असते. मुलाखतकाराने मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत संपवण्यासाठी योग्य वेळ कोणती तर रसिकांना ऐकताना मुलाखत संपेल याचा जराही अंदाज येऊ नये. मुलाखतीचा समारोप गोडी अपूर्णतेची या सूत्रावर झाला तर मुलाखत रसिक श्रोत्यांच्या स्मरणात राहते. अजून थोडा वेळ मुलाखत असती तरीही चालले असते असा विचार श्रोत्यांच्या मनात येणं हे मुलाखतीचं श्रेय असतं. श्रोत्यांच्या मुलाखतीसाठी प्रतिसाद नेमका काय होता हे समारोपात कळते. मुलाखतीच्या या टप्प्यावर श्रोत्यांना सहभागी होण्याची इच्छा पूर्ण होणे हेही मुलाखतीचे यश मानले जाते. या टप्प्यावर श्रोत्यांना सहभागी करून घेता येते त्यासाठी मुलाखतकाराचे संभाषण कौशल्य आवश्यक असते. समारोपात श्रोते उत्स्फूर्तपणे काही प्रश्न विचारू शकतात, आपली मते नोंदवू शकतात. श्रोते सभागृहाच्या बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात ठेवत असतील तर मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत पोहोचली असे सांगता येते. मुलाखतीतील संवाद मुलाखतीच्या यशस्वीतेत महत्त्वाचा ठरतो. मुलाखतदात्याचे कार्य लोकांपर्यंत पोहोचणे हे मुलाखतीचे उद्दिष्ट सफल झाल्याचे समारोपात कळते. श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद हे मुलाखतीचे यश मानले जाते.